हॉटेलसारखी चव आता घरच्या घरी मिळणार आहे। आज आपण बनवणार आहोत मसालेदार, झणझणीत आणि रेस्टॉरंट स्टाईल कढई पनीरची रेसिपी। एकदा करून पाहिली तर पुन्हा बाहेरून ऑर्डर करायची गरजही पडणार नाही। घरच्या साहित्यात बनणारी ही कढई पनीरची रेसिपी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये। सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये 1 चमचा एवढं तूप घातलेलं आहे आणि अगदी घरचं पनीर मी इथे घेतलेलं आहे। 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी इथे। छान आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला थोडं भाजून घेणार आहोत। त्यानंतर मी काही भाज्या घेतल्या आहे, शिमला मिरची आणि कांदा अशा चौकोनी आणि मोठ्या आकारात आपल्याला कापून घ्यायचं आहे। थोडं तेही आपण तुपावर परतणार आहोत। त्यानंतर सगळं साहित्य काढून झाल्यानंतर आपण याचा मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मी ते 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले आहे, 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, भाजून घेणार आहोत आपण।